बॅटिंग करतो पहिल्या डावात विकास स्पोर्ट्स पवाळे. पहिलाच बॉल अगदी पुढ्यात टाकलाय, टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला बॉल चाललाय. ते डीएसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल नव्हती ती. पप्पू यांची सुरुवात, जन्मान नढे आणि त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाळे या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वाचा सामना, ही चुरशीची लढत. पहिल्या बॉलवर डॉट बॉल पप्पू यांची जबरदस्त सुरुवात. यावेळेला ड्राईव्ह केला समोर, लॉंग बॉलला फिल्डर उपस्थित, चांगलं बॅकअप मिळेल ते एकच धाव. सिंगल धाब्यासहित आता खातं खुलं झालंय. ते बॅटिंग करत असताना विकास स्पोर्ट्स पवाळेचं या सिंगल धाब्यासहित सध्या फलकाचा शुभारंभ होतोय, फलकाचा आरंभ होतोय. समीर यांचं व्यक्तिगत खातं दुसऱ्या बॉलवर खुलं झालेलं आहे. तर आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मयूर स्ट्रायकर एंडला. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक बॉल अवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचत आहेत. चांगलं जजमेंट, शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला पकडला झेल आणि लागलाय मैदानावरती एकला पहिला धक्का विकास स्पोर्ट्स पवालेला. मयूर बाद. त्यांच्या वतीने येत आहे. पहिली विकेट काढली ती पप्पून. नवीन बॅटर हेमंतकडे स्ट्राईक आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, थ्रू द कव्हर्स, गॅप मध्ये चाललाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं पाठला करत असताना क्षेत्ररक्षकाला बॉल अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतात. पाण्याजोगा फटका होता. कॉपी बुक स्टाईलने खेळतात. हँड अँड कोऑर्डिनेशन, बॉडी पोझिशन, वेट ट्रान्सफर करत असताना बरोबर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दरम्यान जो गॅप होता तो गॅप भेदत असताना या 2 धावा कंप्लीट आणि 2 धाब्यासहित हेमंत यांचं व्यक्तिगत खातं या महत्वाच्या सामन्यात खुलं होतंय. 2 धाब्यासोबत स्कोर सध्या 3. शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न, ऑफटॉमच्या बाहेर टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेत निघालाय बॉल थेट डीएसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची त्या ठिकाणी होते सांगता धावफलक सध्या स्थिर. अवघ्या 3 धावा स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. पहिल्या षटकात पप्पू यांची देखील इकॉनॉमिकल कामगिरी. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, हलकासा अपील बिहाइंड द विकेट, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. बॅक टू बॅक 2 डॉट आणि याचबरोबर P1 ची झाले सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. विकास स्पोर्ट्स पवाले टीमची धावा संख्या अवघ्या 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत जय बजरंग कोरावले आणि त्यांच्या विरोधात जन्मान खांडपेच्या दरम्यान. चला, दोन्ही टीम आपली उपस्थिती गरजेची आहे. तुषार गोलंदाजीसाठी दाखल होत आहे. षटक सुरू होते दुसरं. पहिलाच बॉल यॉर्कर डिगआउट करत असताना ऑन साइडला एकच धाव आता मिळताना दिसेल. सिंगल धावेसहित सध्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एकूण अंकित झाली ती 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि तो प्रयोग देखील गोलंदाज तुषार यांचा यशस्वी होतो. रिप्लेस सध्या आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर सिडीज स्लोवरवर नव्हता, रीड करता आला नाही बॅटर हेमंतला. डॉट बॉल चिन्ह झाले सांगता स्कोर सध्या स्थिर 4 धावा.
सध्या तरी गोलंदाज जर्मन लढाईचे हाबे होत आहेत. यावेळेला ऑफसाइडला क्रॉस बॅट डेट झेलची संधी, पण साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. हेमंत यांना मिळते जीवनदान आणि या सिंगल धाबेसहित सध्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 5 ऑन बोर्ड. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर साधा सोपा सहज झेल क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला आहे. हेमंत यांना जीवनदान, आता साखर एंडला समीर. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल अबेत, आता झेलची संधी आणि बॅकवर्ड पॉइंटला पकडलाय झेल. समीर यांची खेळी देखील फेल. दुसरा धक्का आता लागलाय तो टीम विकास स्पोर्ट्स पवाळेला. 1 मोर विकेट डाऊन. पाच तुषार यांची देखील हुशार कामगिरी. 4 बॉल टाकले, 2 धावा देत 1 विकेट त्यांनी कॅरी केलेली आहे. विकास स्पोर्ट्स पवलेच्या टीमच्या अडचणींमध्ये मात्र सध्याच्या घडीला वाढ झालेली आहे. इथनं किंबहुना एक पार्टनरशिप जे निर्णायक असेल, भागीदारी जी महत्वाची असेल. नवीन बॅटर प्रमोद, यॉर्कर समोर चॉप केलाय, धाव हवी आहे. रनआउटचा चान्स बनला असता पण थ्रो देण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तो गोलंदाज तुषारला. बॅकअप नव्हतं, त्याच कारणासह मित्र म्हणेल चांगला निर्णय त्यानं घेतलाय. आणखीन एक सिंगल आणि या सिंगल सहित सध्या स्कोर बनलाय तो 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल, एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल. व्हाईट +1. एकंदरीत या 2 धावा दाफलकावरती ऍड होत आहेत. अतिरिक्त धावा काही होणार, परंतु धावा येतात ती जमेची बाब. स्कोर बोर्डवर सध्या टीमची टोटल 8 ऑन बोर्ड. लो फुलटॉस बॉल पाहत होता, ऑनसाइडला दिशा दिली, टर्न केला, मिसफील्ड. बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झाले, थोडे फंबल. त्याच कारणासह आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो मात्र यशस्वी होतोय. ओव्हरची झाले सांगता षटकं संपली. दोन्ही गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी. अवघ्या 10 धावा दाफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. दोन षटकं बरोबर 10 मिनिटं टाकलेले. 10 धावा दाफलकावर 2 फलंदाज बाद झालेत. 5 बॉल 3 धाब्याचं योगदान. हेमंत चौधरी यांचं दर 2 चेंडू 3 धाब्याचं योगदान देतात. प्रमोद पवार किंबहुना आता या मॅच मध्ये पार्टनरशिप भागीदारी निर्णायक आहे. आणि आता तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांना बिल्डअप करावे लागेल. निखिल गोलंदाजीसाठी दाखल होता. षटक मार्गस्थ होतं. तिसऱ्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. झेप बजरंग कुरावले संघ कर्णधार आणि त्यासोबत जन्मान खांडपे संघ कर्णधार. चला उपस्थित व्हा. चला वेळ जास्त जातोय. आदित्य अँड ऑल टीम जर्मन नडे थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. तिसरं षटक सुरू. गोलंदाज तयार होत आहेत निखिल. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र घोषित करण्यात आलेले आहे. पहिलाच बॉल पाहिलं तर नियंत्रण थोडं बिघडतं निखिलचा. त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणारा विकास स्पोर्ट्स पावळे क्रिकेट संघाला मिळतोय. सिंगल साईज स्कोर सध्या 11 ऑन बोर्ड. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. फार एंड कडून निखिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावलेला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल बेत. फिल्डर तिकडे उपस्थित झालेत पण कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल पुन्हा एकदा सुटलेला आहे. आणि या सामन्यात हेमंत यांना दुसरं जीवनदान आता दिलं गेलेलं आहे. 2 धाब्याच्या निशी सध्या स्कोर बोर्डवर टोटल 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट.
12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावलेला अपील आणि फलंदाज बाद, बॅटची आतली कडा आणि यष्टीरक्षकानं बिहाइंड विकेट पकडलाय. सुंदर झेल, प्रमोदची संघर्षमय खेळी फेल. तिसरा धक्का विकास स्पोर्ट्स पाव आलेला, फलंदाज बाद. निखिल यांना मिळते आणखीन एक सुयश. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न तो मात्र प्रमोद यांचा फसलाय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी निखिल दाखल होत आहेत. निखिल वर्सेस निखिल असं बॅटल. पहिलाच बॉल पायावर आदळलाय, मात्र पंचांनी इम्पॅक्ट पाहिला. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप तेच सांगतात पंचाल. कसं अपील झालं होतं पायटीसाठी, मात्र स्पष्ट नकार. डॉट बॉल. गोलंदाजांची मात्र जबरदस्ती कामगिरी या मॅचमध्ये आपण बघत आहोत. स्कोरबोर्डवर सध्या 12 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लेंथ बॉल गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर हलकीशी हरकत करत थोडा आतमध्ये आलाय. चांगला बाउन्स आहे निखिलकडे आणि सध्या विथ पेस विथ व्हेरिएशन तो बीट करत असताना निखिलला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता त्यानं टाकलेत. स्टील 2 टू गो. टीमची धावसंख्या स्थिर 12, 3 विकेटच्या मोबदल्यात. यावलेला समोर डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड. लॉंग ऑफला क्षेत्र रक्षक आणि तितकी जबरदस्त कामगिरी. चांगला झेल संपादित होतोय. आदित्य तिकडे लॉंग ऑफला उपस्थित होते. चांगला झेल त्यांच्या वतीने संपादित होतोय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. निखिल माघारी. आणखीन एक धक्का. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते निखिल, मात्र अवधस अंतर ते गाठू शकले नाही. लॉंग ऑफला चांगला झेल मात्र तिकडे संपादित होतोय. स्कोरबोर्डवर पाहिलं तर सध्याच्या घडीला 12 धावा, 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मयूर चौधरी बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्कोरबोर्डवर सध्या 12 धावा. यावलेला समोर ड्राईव्ह केला बॉल, मिड ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल सेट झाली ती. ओव्हरची सांगता षटक समाप्तीची घोषणा. टीमची धावसंख्या 13, 4 विकेटच्या मोबदल्यात. समोर ब्लॅक बाईकची जी लाईट चालू आहे, विनंती आहे ती जरा ऑफ करायसाठी. थँक्यू. स्कोरबोर्डवर बनलेले आहेत. 3 षटकांती 13 धावा बनलेल्या आहेत. लास्ट ओव्हर आता जबाबदारी आदित्यनं आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. लास्ट ओव्हर आदित्य. पहिला बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित झाले. चांगला प्रयत्न. बॅकअप येतं. एकच धाव आणि सिंगल सेट. सध्या स्कोर आपण बघत आहोत 14. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतील का, पण आता नकार आलाय. एकच धाव आणि सिंगल सेट. सध्या स्कोर आपण बघत आहोत. एकूण अंकित होतो 15. 15.
लेग बाय चेक सिंगल धाव. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर चांगलं बॅकअप एकच धाव. एका धाब्यासाठी या डावामध्ये देखील सध्या संघर्ष आपण बघत आहोत. बॅटिंग करणारा विकास स्पोर्ट्स पवाळ याचा स्कोरबोर्डवर सध्या नजर टाकली तर टोटल येते 17 धाबा 17 ऑन बोर्ड. यावलेला अपील अँड गॉन इज आउट क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेट शिकार बरोबर पायचीतच्या स्वरूपात बाद होत आहेत. यष्ट्यांच्या समोर सापडलेत मयूर चौधरी. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. नवीन बॅटर प्रवीण बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्टील 1 to go. यावलेला आणखीन एक चांगला स्ट्रोक मात्र फिल्डर उपस्थित एकच धाव. चांगला बॅकअप. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो थोडा खराब आला आणि त्याचा फायदा सध्या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि तो देखील यशस्वी की अयशस्वी त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आलेली आहे. कोरावळे आणि त्यांच्या विरोधात जन्मान खांडपे. टोटल बनलेले ते 20 आणि वेजासाठी 21 धाब्याचे छोटेखानी टार्गेट. जन्मान नढई समोर 21 to win. उपस्थित आहेत. यानंतर लगेचच टॉस होतो नेक्स्ट मॅचचा. ऑनगोइंग मॅच सेकंड इनिंग 21 धाब्याचे छोटेखानी टार्गेट. पुन्हा एकदा जॉईंट होतील शरपंजी धुमाळे सर. अभिमानजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. जय बजरंग कोरावळे आणि त्यांच्या विरोधात जन्मान खांडपे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. लास्ट मॅच ऑफ फर्स्ट राऊंड. चला ओपनिंग पेर पाठवा. जन्मान नडई सलामीबीर लगेचच मैदानात दाखल करा. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. थँक्यू सो मच कैलाजी शिलवले सर. वेलकम ऑल ऑफ यू. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहता मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रवीणजी विशेष सर. लेग अंपायरच्या भूमिकेत मुकेशजी गायकर सर आणि तड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहताय पवनजी ढोले सर. या तिन्ही पंचांचं देखील आपण नक्कीच कौतुक करूयात. आदर्श चषक दांडिवली 2026 या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर केलं जातं टेंक्रिक या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लिअरन्सचं ब्रीदवाक्य आणि त्या ब्रीदवाक्यावरती नेहमीच सातत्यानं कामगिरी करणारी वाहिनी
म्हणजे टेंक्रिक वाहिनी, कुणाल मात्रे, गोविंद अँड ऑल कंपनी ही ऑफिशियल टीम आपण पाहता. जवळ मागच्या दिशेनं जिथे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा बनला तब्बल 20 आणि लक्ष उभं केलं 21. मॅचला ते सुरुवात नडे संघाचे 2 सलामवीर स्ट्रायकिंग गेटवरती तयार तुषार आणि विकी. आहा, पहिलाच बॉल स्मॅश केलाय, लेग पण थेट लेग कट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूच्या पाठमोरा, पण त्याआधीच पहिल्याच बॉलवरती रन्स मिळाला 2. कुमारला आपण पाहता ओव्हर नंबर 1 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आमचे संदीप सर देखील पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत कंट्रोल रूम मध्ये. टेक्निक लाईव्ह वाहिनीचा पाठीचा कणा म्हणून त्यांना नेहमीच म्हटलं जातं. बॅकफूट लाईव्ह इथे देखील कट करायचा प्रयत्न, बट नाही जमला. स्ट्राईस करायचं होतं. टर्बोल आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये कुमारच्या अगेन्स्ट विकीला आपण पाहताय. पहिलाच बॉल याच प्रकारचा फटका विकीच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर, एक ऑर्थोडॉक्स वाडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला समोरच्या दिशेनं सरळ बॅटना फटका एक्झिक्यूट केला भविष्यात मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर पेट्रोल लाईन करताना पाहायला मिळाला. फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी केला, नॉन स्ट्राईक केला, केली थ्रो फेकी, तत्पूर्वी मिळाले सिंगल. तीन धावा स्कोर कार्ड वरती, 3 ऑन बोर्ड. 21चा पाठला सध्याच्या घडीला सुरू आहे. ऑफ साइडला लॉफ केलाय, क्या बात आहे. स्लॉट मध्ये होता, थेट प्लॉटच्या बाहेर जात असताना हवा के साथ साथ और घट्टा के संग संग चेंडू सीमा रेखा के बाहर दंग 6 रन. उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे गोलंदाज कुमारच्या माध्यमातून. आहा, इथे पाडस्वीप मैदानाच्या आतमध्ये कुमारच्या अगेन्स्ट केलाय वार. बॅटर तुषारनं केली कामगिरी हुशार, पाडस्वीप केला ट्राय आणि तुषारनं आपल्या संघासाठी 4 धावा केल्यात अप्लाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौका. पाहायला मिळाले बॅट्समन तुषारच्या बॅटमधून हुशार शाले या चौका. पहिला षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अंतिम फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तर तब्बल 13. लक्ष 21 बनला, 13 आता करायचे आहेत 8. 18 मध्ये 8. जनमान नढई संघ स्लोवर वन, बॅकअप द हँड होता, ऑन साइडला टर्न केला, सॉफ्ट हँड 1 मिळाली आणि 1च मिळेल. 14 धावा. मागच्या मॅचमध्ये देखील हेच समीकरण होतं, 21च लक्ष होतं, त्या धावा 6 आल्या होत्या. या मॅचमध्ये 6 होतील की डिफेंड होतील याचं उत्तर येणारी वेळ आता जरूर देऊन जाईल. दोन्ही सामने लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाले. पहिले 2 सामने भरपूर चांगले होते. ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न, उंची जास्त, अंतर कमी आहे. फिल्डर डाऊन द बॉल स्ट्रेट इन टू द बास्केट. अखेर मिडविकेटच्या हातामध्ये बॉल, फलंदाज होते बाद. धक्का पहिला, तुषार इज गॉन.
टीमचं आम्ही खऱ्या अर्थानं विशेष कौतुक करू, कारण प्रत्येक क्षणचित्र या स्पर्धेचे या ऑफिशियल कॅमेरामध्ये कैद केले जातात. फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट, हवेशी वार्तालाप करत बॉल त्या निघून चालला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.